नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. कफ सिरप त्याच्यामुळं हे जे मृत्यू घडले त्याची ही संपूर्ण A to Z कहाणी आहे. त्याचा पुण्याशी पण संबंध आहे, त्याचा आंतरराष्ट्रीय बाजाराशी संबंध आहे आणि त्याचा एकूणच शासकीय यंत्रणा कशी काम करते त्याच्याशी संबंध आहे. तुमच्या डोळ्यासमोर आणा की एक कप सिरपची बाटली आहे. त्याच्यावर तुम्हाला काय असतं तर मेजरमेंटची कॅप किंवा कप छोटासा, त्याच्या खाली असतं टोपण, मग असते बाटली. आता ह्या मेजरमेंटची कॅप, टोपण आणि बाटली ह्याची किंमत, ज्याला रॉ मटेरियलपैकी एक भाग आपण म्हणू, साधारणपणे 6 रुपये ते 6.50 म्हणजे 6.5 रुपये त्याची किंमत. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये हे जे शासकीय टेंडर निघालं त्या टेंडरमध्ये तिथल्या मंत्री महोदयांनी, शासकीय यंत्रणेतील लोकांनी सांगितलं की लोएस्ट टेंडर भरा. पुण्यातल्या एका कंपनीनं ते टेंडर भरलं. त्यांचं मिनिमम टेंडर होतं 20 रुपये प्रति 50 मिलीग्रॅम, कारण नाही परवडत त्याच्याशिवाय. जर तुमची ह्या कॅपचीच किंमत असेल की ती 6 रुपये वगैरे आहे, नंतर मग त्यात औषधी झालं असं की ते टेंडर, यू कॅनॉट बिलीव्ह, 4.5 रुपये प्रति बॉटल 50 ml ह्या किमतीला या आता चेन्नईच्या आणि त्या ज्या कंपनीचं आता नाव येतं तिला ते दिलं. जर तुमची बॉटल आणि मेजरमेंटची ती कप किंवा कॅप किंवा काय जे असेल ते आणि टोपनच 6-6.5 रुपयाला बनत असेल तर मग तुम्हाला हे कसं काय औषधी शक्य आहे? मी आज दिवसभर या संदर्भामध्ये सखोल विश्लेषण करून ह्या फार्मास्युटिकल कंपन्यांशी बोलून माझ्या असं लक्षात आलं की ही एक मोठी भानगड आहे. मी तुम्हाला एक वाक्य सांगतो आणि अगदी पुण्यातल्या कथित मोठ्या कंपन्या तुमचे चेहरे डोळ्यासमोर आणा की ज्यांनी कोविड काळामध्ये काय काम केलं आणि औषधी आणून कोविड कसा दूर करण्याचा प्रयत्न केला, अशा कंपन्यापासून ते डॉक्टरांनी, काही अपवादात्मक डॉक्टरांनी ज्या प्रॉक्सी कंपन्या स्थापन केल्या तिथपर्यंत कंपन्यांचे 2 भाग आहेत. एक जे शासकीय टेंडर भरण्यासाठीच जन्मलेल्या कंपन्या आहेत औषधी, आणि दुसरी ज्यांना शासकीय टेंडरमध्ये शून्य रस आहे. आता हे का मी म्हणालो तर ह्या पुण्यातल्या कंपनीला, ज्याला एथिकल प्रॅक्टिस करायची आहे, कारण तुम्हाला 4-4.5 रुपयामध्ये 50 ml 20 ml औषध द्यायचं आहे, प्लस मंत्र्यांचा हप्ता आहे, अधिकाऱ्यांची लाच आहे, हे कसं शक्य आहे? मग ही कंपनी बाहेर पडली. मी माहिती घेतली, माझ्या असं लक्षात आलं की अशा देशभरामध्ये केवळ कागदोपत्री हजर असलेल्या ज्या कंपन्या कशाचंही मॅन्युफॅक्चरिंग करत नाहीत अशा शेकडो कंपन्या आहेत. आता ही चेन्नईची जी कंपनी आहे ती WHO नॉर्म्सप्रमाणे आहे, ती कुठेतरी बनली आहे, तिचं मॅन्युफॅक्चरिंगचं ऑफिस आहे, चकाचक काहीतरी आहे कागदावर आहे. ती कंपनी स्वतः काहीही बनवत नाही. हे काय करतात? एक द्रावण किंवा ज्याला इंग्रजीमध्ये सॉल्व्हंट आपण म्हणतो, हा शब्द फार महत्त्वाचा, नीट लक्षात ठेवा. द्रावण, मिश्रण किंवा सॉल्व्हंट, याचं काम काय? जे काही मॉलिक्यूल आहे, जो काही औषध आहे, त्या औषधापासनं त्याचं मिश्रण तयार करून ते बाटलीपर्यंत जाईल, त्याची औषधी, त्याची जी तयार व्हायची ती, त्याच्यासाठी या सॉल्व्हंटची भूमिका फार महत्त्वाची. त्याच्यामध्ये इंडियन फार्मास्युटिकल म्हणजे IP ते सॉल्व्हंट आहे आणि दुसरं आहे इंडस्ट्रियल सॉल्व्हंट. आता IP म्हणजे इंडस्ट्रियल, जे फार्मास्युटिकल सॉल्व्हंट आहे, मिश्रण आहे, द्रावण आहे, त्याची किंमत 1000 रुपये असेल तर इंडस्ट्रियल सॉल्व्हंटची किंमत 1 रुपया आहे. 1000 रुपयाचा हा फरक आहे. मग ह्या कंपनीने काय केलं? यांनी असा विचार केला की स्टँडर्ड काय FDAचं, 0.1% एवढं तुम्ही IP वापरू शकता. कशासाठी? ऑर्डर, म्हणजे त्याचा वास, त्याचा रंग आणि त्याच्यासाठीचा जो टेस्ट आहे, ती टेस्ट यावी ह्यासाठी ह्या सॉल्व्हंटला परवानगी आहे. पण ती किती? 0.1%. आणि बऱ्याच कंपन्या तर ते सुद्धा इतक्या काळजीपूर्वक वापरतात. आपण महाराष्ट्रातले FDAला नावं ठेवू, ते भ्रष्ट आहेत असं आपला समज आहे, तरीसुद्धा महाराष्ट्रातल्या FDAनी त्यांचं एक स्वतःचं स्टँडर्ड मेंटेन करून ठेवलं आहे. म्हणजे मला आता उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये आज दिवसभरात कळलं की एका अस्तित्वात नसलेल्या कंपनीकडं 3-3 हजार ड्रग्ज प्रोडक्शन करण्याच्या परवानग्या मिळालेल्या आहेत त्यांना, त्याही 1-2 वर्षामध्ये. आपल्याकडे एखादं एखादं औषध तयार व्हायला जर त्यांचा स्वतःचा रिसर्च असेल तर किमान 25-30 वर्ष जातात. आणि जर ते जेनरिक असेल, म्हणजे कुठल्या तरी आधीच्या एका कंपनीनं ते तयार केले, ते जेनरिक औषधाची कॉन्सेप्ट पण आज मी तुम्हाला सांगतो. जेनरिक म्हणजे स्वस्त, सबस्टँडर्ड असं नव्हे.
मूळच्या एका कंपनीने एक औषधी तयार केलेली आहे, त्यातला एक मॉलिक्यूल आहे, त्याचा जो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी किंवा पेटंट आहे ते एका विशिष्ट कालावधीसाठी दिलेलं आहे. ते एकदा संपलं की त्यानंतर त्या पेटंटवरचा तुमचा अधिकार संपतो. अशा वेळेला तुम्ही त्याच्यासारखंच दुसरं ड्रग बनवू शकता, ते नाही. पण ते बनवत असताना तुम्हाला मूळच्या कंपनीने जी पद्धती वापरली ती वापरता येत नाही. तुम्हाला स्वतःची एक प्रकारची रिव्हर्स इंजिनिअरिंग करायची आणि स्वतःचं औषध आणायचं. दॅट इज कॉल्ड जेनेरिक औषध. आता हे असं जेनेरिक औषध हे आपल्याकडे ज्या मूळच्या टेंडर भरणाऱ्या कंपनी संदर्भात म्हणालो मी, अशा अनेक कंपन्यांच्या बोगस जेनेरिक औषध बनवणाऱ्या कंपन्या आहेत, जे ह्या औषधाबद्दल पण झालं. तुम्ही इमॅजिन करा की आय पीची किंमत आहे फार्मास्युटिकलची 1,000, इंडस्ट्रीयलची किंमत आहे ₹1. यांनी काय केलं की इकडे किंमत कमी करायची ना, मग जे अत्यंत विषारी आहे ते विष त्या औषधीमध्ये मिसळलं. किती मिसळावं? आता त्याचं प्रमाण जे 0.1% मी सांगितलं फार्मास्युटिकल नियमाप्रमाणे, इथे ते 45% होतं. परिणाम काय झाला? लहान मुलांच्या शरीरामध्ये हे औषध गेलं आणि किडनीमध्ये, की एक असा शरीराचा आपला अवयव की जो आपल्या शरीरातले विषारी घटक हे किडनीत फिल्टर करून बाहेर काढतो, त्यांना काम करण्यासाठी त्याला जी शारीरिक क्रिया लागते त्याच्यावरती हळूहळू हात जाऊन थर साचला. काहीच तासामध्ये, काहीच मिनिटामध्ये त्याचा एक बबल तयार झाला. मी सोप्या भाषेत सांगतोय. आणि मग त्यांनी किडनीचं काम करणं बंद केलं. ह्याला म्हणतात ॲक्यूट रेनल फेल्युअर, किडनीचं तात्काळ काम थांबणं. आणि त्यामुळे शरीरामध्ये विषारी घटक तयार झाले. तुम्ही इंडस्ट्रीयल की जो पॉलिथिन तयार करण्यासाठी किंवा वेगळ्या ज्या गोष्टीसाठी ग्रीसिंगसाठी वगैरे वापरला जातो, तुम्ही औषधात वापरला, कारण तो स्वस्त आहे. कारण इकडे टेंडर मी ₹4 भरलंय. जी गोष्ट ₹1000 लागणार होती ती तुम्ही जर अशा पद्धतीनं ₹1 वापरायला सुरुवात केली तर काय होणार आहे? जे होणार आहे ते झालं. त्याच्यातनं विष तयार झालं, मग किडनीचं फेल्युअर झालं आणि मग 200 लोक, 200 चिमुरडी मेली असं आता दिसतंय. आता इथे संबंध येतो तो ह्या अस्तित्वात नसलेल्या आणि केवळ शासकीय टेंडर भरणाऱ्या कंपन्यांचा. ही ती कहाणी आहे की तुमच्याकडे तुम्ही उत्तराखंड घ्या, हिमाचल प्रदेश घ्या, ह्या ठिकाणी अशा ज्या कंपन्या पावसाळी छत्र्यासारख्या उगवल्यात, त्या 2023मध्येच दक्षिण आफ्रिकन देशामध्ये जेव्हा खूप सारे मृत्यू झाले, त्याचा WHOने अहवाल बनवला आहे, तेव्हापासूनच आपल्या लक्षात येणं अपेक्षित होतं की ही काहीतरी भानगड आहे. त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि म्हणून मग ह्या कंपन्या फोफावल्या. आणि त्या फोफावलेल्या कंपन्यांनी हे मध्य प्रदेशमधलं आणि राजस्थानमधलं टेंडर भरलं आणि ते भरलेलं टेंडर ह्या बालकांच्या शरीरात औषधारोपीने गेलं आणि त्यांचा मृत्यू झाला. तर ही जी मूळ गोष्ट आहे ना, की सरकारी रुग्णालयामध्ये औषध द्यायचं ते स्वस्तच असलं पाहिजे. त्याच्यामध्ये भले, कारण मी ह्या जेनरिक औषधाची भानगड पण आज समजून घेतली. माझ्या असं लक्षात आलं की अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांचे पण जेनेरिक औषध आहेत. त्यातनं तुम्हाला 100% फायदाच होईल ह्याची कुणीही खात्री देत नाही. तोटाही होईल असं मला म्हणायचं नाही. पण जे स्टँडर्ड प्रोडक्टमध्ये आहे ते जेनरिक प्रोडक्टमध्ये नाहीच आहे. या कारणामुळं एक तर तुम्ही एक्सपायरी झालेला मालसुद्धा अनेक वेळेला वापरला आहे असं म्हणतात. रॉ मटेरियलच्या क्वालिटीबद्दल जेनरिक औषधाचा प्रॉब्लेम आहे. जो मॉलिक्यूल, जो औषधातला घटक तुम्ही वापरला आहे त्याचं प्रमाण तरी स्टँडर्ड आहे का? तर नाही आहे. आणि म्हणून स्वस्त जेनेरिक औषध देण्याच्या भानगडीमध्ये या अशा पद्धतीच्या औषधी कंपन्या देशभरामध्ये अशा छत्र्यासारख्या उगवल्या आणि त्यातनं आपल्याला दिसतं आहे की ही सगळी भानगड ही या निमित्ताने तयार झाली आणि त्याची परिणिती म्हणजे ह्या शेकडो बालकांचे बळी जाणार. आता काय झालं आहे की औषधी कंपन्यांना खूप साऱ्या स्पर्धेंना तोंड द्यावं लागतं. मी आज जरा त्यांची बाजू पण समजून घेतली. ते मला असं म्हणाले की हाही तुमचा सगळ्यांचा गैरसमज आहे की औषध कंपन्यांमध्ये खूप मोठा नफा आहे. तसं नाही आहे. जे स्टँडर्ड प्रॅक्टिस करतात, ज्यांना औषधी नीट गुणवत्ता पूर्ण द्यायची आहे, ते अशा भानगडीतच जात नाहीत की काहीतरी डॉक्टरांना कमिशन मिळेल. आणि मग मधल्या काळात एका औषधाच्या गोळीबद्दल खूप चर्चा झाली की 1000 कोटी रुपयाची उलाढाल. ते 1000 कोटीची नव्हती, तर त्याच्यामध्ये त्यांचं मार्केटिंग, त्यांच्या प्रोडक्शनची आणि त्यांचे सेल्समन वगैरे सगळ्यांची ती कॉस्ट होती आणि इतर सगळ्या प्रोडक्टची पण होती. पण असं ज्यांना करायचं नाही आहे, अशा कंपन्या देशभरामध्ये त्यांचा व्यवसाय सांभाळतात, कमी मार्जिनवरती व्यवसाय करतात. काही अपवादात्मक डॉक्टर आहेत की जे सचोटीनं व्यवहार करतात. आता काही डॉक्टर असे आहेत की जे डॉक्टर प्रॉक्सी कंपन्या पण आणतात. ते काय करतात?
तर हिमाचल प्रदेशमध्ये, उत्तराखंडमध्ये असलेल्या कंपन्यांना त्यांच्याकडे तयारच आहे मटेरियल. यू नेम इट. तुम्ही गोळी सांगायची, ते तुमच्या नावाचा ठप्पा पाठवतील आणि लगेच तुम्हाला कुरिअर करून पाठवतील. स्टँडर्ड याच्याप्रमाणे जी एक बॅच आहे औषधांची, ती पूर्ण बॅच तशीच्या तशी प्रिझर्व्ह करायला लागते. त्याच्याबद्दलचं स्टँडर्डायझेशन झालं पाहिजे. हे काय करतायत, तर हे त्या कंपन्यांना 100, 200, 500 गोळ्या मागवून घेतात, जे की विच इज ॲब्सोल्युटली इलिगल. इथे खरा गोंधळ आहे की ज्या गोंधळामुळे ह्या चिमुरड्यांचे प्राण गेले. आता आपल्याकडे नेहमीसारखं पुन्हा FDA आणि तत्सम यंत्रणांना जाग आलेली आहे. ते कारवाया करतायत. कारवाया करून सुद्धा मूळ जो प्रश्न आहे की इंडस्ट्रियल सॉल्व्हंट जे वापरलं गेलं त्याचं काय करायचं, असे गैरप्रकारच्या औषधी क्षेत्रामध्ये चालू आहेत, त्याचं काय करायचं, किंमत रेग्युलेशनसाठी जे प्रयत्न सुरू आहे त्यातनं सब स्टँडर्डायझेशन झालं आहे का, ते एकदा बघायला लागेल. मला फक्त एवढंच समजून घ्यायचं होतं की नेमकं घडलंय काय. आणि आता माझ्या लक्षात आलं की मुळात शासकीय टेंडरमध्ये घोळ होता, लोएस्ट इन द लोएस्ट. कारण कुणाला तिथे आलेल्या शासकीय रुग्णालयामध्ये आलेल्या रुग्णांना योग्य उपचार मिळावेत आणि ते ठणठणीत बरे होऊन घरी जावेत, अशी भावना असणारी यंत्रणा तरी आज अस्तित्वात राहिली का, असा खरा प्रश्न आहे. शासकीय टेंडरचा गोंधळ, औषधी बनवण्यासाठी जे IPO वापरायच्या ऐवजी इंडस्ट्रियल सॉल्व्हंट वापरल्याचा गोंधळ, आणि मग त्याच्यातनं ज्या अस्तित्वातच नव्हत्या कंपन्या, त्या कंपन्यांनी केलेली मार्केटिंग, त्याची ही गोळाफेरीच आहे. मला वाटतं की इतक्या साध्या सोप्या शब्दामध्ये कुणी तुम्हाला सांगितलं नसेल, कारण आज मी ते पूर्ण नीट औषध या सगळ्याचा अभ्यास करून ह्या औषधीचे गुणधर्म समजून घेऊन तुमच्यासमोर मांडलं आहे. म्हणून माझी विनंती पुन्हा तुम्हाला तीच आहे की हे हजारो लोकांपर्यंत जाऊ द्या. ते महत्त्वाचं आहे महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देण्यासाठी. थांबूया.